प्रभाग 6 मधील भाजपा उमेदवारांसाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। तीनही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता धुळे शहरातील नाकाने रोडवरील बोरसे बंधू यांच्या बंगला परिसरात प्रभाग क्रमांक 6 चे तीनही उमेदवारांच्या संदर्भात बैठक घेण्यात आली। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार कुणाल पाटील, ग्रामीण आमदार राम बधाने, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, नारायण भाऊसाहेब पाटील, भाऊसाहेब देसले, बाळासाहेब बधाने, कैलास शिंदे, हर्षवर्धन जीभाऊ दैते, सचिन बाबा दैते, माजी सभापती देवाबापू पाटील बोरसे, राजेंद्र सोनवणे रावसाहेब आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली। तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये 4 उमेदवारांपैकी एक उमेदवार भाजपचा हा बिनविरोध झाला, ज्यात ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या बिनविरोध झाले असून 3 उमेदवार या ठिकाणी रिंगणात असून भगवान गवडी, कमलेश देवरे, सौ वैभवी दुसाने या तीनही उमेदवारांना आपण कमळ या चिन्हावर बटन दाबून विजय करावे असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले व पदाधिकाऱ्यांना देखील आवाहन करण्यात आले। तर प्रसंगी मतदारांचा उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी प्रभाग 6 मधून मिळत असून जास्तीत जास्त जागा या भाजपाच्या निवडून आणाव्यात यासाठी मतदारांनी भाजपच्या एक हाती सत्ता द्यावी असे देखील आवाहन या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले। आणि आपल्या काही समस्या असतील ते जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी ही बैठक लावली। प्रभाग 6 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार होते, त्याच्यापैकी एक बिनविरोध झालेले आहेत ज्योत्स्ना पाटील आणि उरले 3 भगवानप्पा गवळी, वैभवीताई दुसाने आणि कमलेश देवरे। तर विनंती करतो का या 3 उमेदवारांना 15 तारखेला आपण सर्वांनी भरभरून मतं देऊन आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी निवडून द्यायचं। आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे। आज संध्याकाळी इंदिरा गार्डनच्या ठिकाणी 6 वाजता आपण एक मोठी सभा लावलेली। त्या सभेमध्ये आपण या शहराच्या विकासासाठी काय काय काम करतोय